मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता आरोग्य वारीचा बीडच्या शासकीय विश्रामगृह येथून शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना वैद्यकीय कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। या आरोग्य वारीचा शुभारंभ आज गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता केला आहे। यावेळी या आरोग्य वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून ज्या सवलती योजना याची सर्व माहिती ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दिली जाणार आहे। याचे मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनामध्ये ही वारी रवाना झाली आहे। शासकीय विश्रामगृह येथून हिची सुरुवात झाली असून ही महाराष्ट्रातील सर्व विविध ठिकाणी जिल्ह्यामध्ये जाऊन जनजागृती करणार आहे। काय सांगाल, आज पत्रकार परिषद बीडमध्ये घेतलेली आहे, नेमकं काय योजना आहे, काय सांगाल? नमस्कार। राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आरोग्यवारी म्हणून एक संकल्पना सुरू केली आहे। या आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यभर मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रचार आणि प्रसार करणे, त्याचबरोबर राज्यामध्ये असणारी हॉस्पिटल जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीला इम्पॅनल करणे हा मुख्य उद्देश ह्या आरोग्यवारीचा आहे। या आरोग्यवारीची सुरुवात बीड येथील रेस्ट हाऊसमध्ये आज शासकीय विश्रामगृहामध्ये आपण 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून सुरुवात केलेली आहे। संपूर्ण महिनाभर पूर्ण राज्यभर म्हणजे अगदी चांदा ते बांदा, मुंबईपासून गडचिरोली आणि कोकणापासून विदर्भ खानदेशापर्यंत ही यात्रा चालू असणार आहे। या यात्रेमध्ये सर्वसामान्यापर्यंत, गोरगरीब लोकांपर्यंत ही योजना आत्तापर्यंत किती लोकांनी याचा लाभ घेतला आणि कसा लाभ घ्यावा हे पोहोचवण्यासाठी आपण ही यात्रा सुरू केलेली आहे। मी आत्तापर्यंत माहिती घेतल्यानुसार 290 कोटी आतापर्यंत आपण याचं वितरण केलेलं आहे आणि जवळजवळ 37,000 लोकांना याचा लाभ मिळालेला आहे।